11 पवारवाडी फिल्डिंग करण्याचा निर्णय आमंत्रित केले अर्थात श्री भराडी देवी स्पोर्ट्स लेंडोरी। सर्वांना शुभ सकाळ। गणरायाला वंदन करतो, उभ्या हिंदुस्थानाचा आराध्य व छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतोय आणि मी आशिष चोरगे तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। आजचा अंतिम दिवस श्री बाळेश्वर चषक 2024 सलवीची जोडी आपल्याला पाहायला मिळते टीम लेंडोरी या संघाकडनं प्रियकांत आणि त्याच्या सोबत ओहो ऑन साइड ला बिग हिट केलाय, फेकून दिलाय स्क्वेअर लेग सीमारेषा पार षटकार। प्रियकांतच्या बॅट मधून एक षटकार येतोय। राहुल आणि प्रियकांत ही सलामीची जोडी। संतोष गोलंदाजी ट्रॅक वरती P1 चं पहिले षटक हाताळतोय, एक मोठा फटका आलाय। यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटला ढकलून दिलाय, बॉल निघून चाललाय, टप्पा 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 घेत चेंडू सीमारेषा पार। इथे प्रियांक चौकार येतोय त्याच्या बॅट मधून। लोअर फुल टॉस बॉल अगदी गॅप शोधून काढली आहे, चेंडू निघून चाललाय पुन्हा एकदा मिड विकेटला सीमारेषा पार। बॅक टू बॅक दुसरा चौकार प्रियकांतच्या बॅट मधून मात्र पाहायला मिळतोय। अगदी सुरुवात आक्रमक भूमिका बजावतोय, कारण पहिलाच बॉल त्याने फेस केला, षटकार ठोकला आणि त्यानंतरचे हे दोन चौकार। हो यावेळेस मात्र गती परिवर्तन, टप्पा थोडासा पुढे ठेवलाय, बीट करून चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। डॉट बॉल, या बॉल वरती कमबॅक करत असताना संतोषला पाहतोय। पॉवर प्लेचं षटक P1 चं षटक संतोष हाताळतोय। हाफ ट्रॅकर बॉल, बॅडमिंटन स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे वेगाने गेलेत बॉल पर्यंत, पाठमोरा करत असताना फेकी केलीये आणि तिथे मात्र 2 धावा आल्यात आणि या 2 धावेने षटक क्रमांक पहिलं समाप्त होतंय। टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 17 या धावसंख्येवरती 17 ऑन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतो श्री भराडी देवी स्पोर्ट्स लेंडोरी या संघाचा। सकाळचा सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये आपण अ गटातली दुसरी मॅच आपण पाहतोय। कालच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर 15 मिनिटाचा अवधी आहे मित्रांनो, 15 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिली इनिंग संपवायची आहे। जर 15 मिनिटाच्या अवधीनंतर जर तुम्ही जास्त वेळ घेतला तर एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये मात्र तैनात करावा लागेल। पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन या संघटनेच्या अंतर्गत स्वर्गीय कैलास वासी मान्य श्रीयुत नवनाथ भाऊ कोंडीबा बोरगे यांच्या स्मरणार्थ बाळेश्वर चषक आपण पाहतोय। पुढचा बॉल ऑन साइडला शॉर्ट ऑन पुल होतोय सक्सेसफुल, वंडरफुल, पॉवरफुल हिट केलाय, येतोय षटकार राहुलच्या पाठ मधून। टीमची धावसंख्या 23 अनिकेत पापया कमबॅक करेल का या बॉलवर? पुन्हा एकदा शॉर्ट बॉलचा वापर केला होता, धीम्या गतीने टाकलाय, डीपला क्षेत्ररक्षक त्याच्या हाताला चटका मिळाला, 6 धावांचा फटका टीम लेंडोरी संघाला मात्र मिळतोय। राहुलच्या खात्यामध्ये आणखीन एक धाव, आणखीन एक षटकार मात्र जोडला जातोय। बॅक टू बॅक दुसरा षटकार। क्रिकेट मध्ये काही होऊ शकतं, 6 बॉलवरती 6 षटकार येऊ शकतात, 6 बॉलवरती 4 चौकार येऊ शकतात आणि 6 बॉलवरती विकेट देखील मिळू शकते। ओहो यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा बॉल होता, अलॉंग द कार्पेट पद्धतीने अगदी मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने आला, फेकी गेली तिथे 2 धावा राहुलच्या खात्यामध्ये ऍड होत आहेत, टीमच्या खात्यामध्ये देखील 2 धावा ऍड होतील
आणि 2 धावेने धावफलक मात्र जाऊन पोहोचेल अर्थातच 31 या धावसंख्येवरती. 31 ऑन स्कोर कार्ड. टीम परेड देवी स्पोर्ट्स लेंडोरी या संघाचा स्कोर आपण पाहतोय. पुढचा बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न पुढे सरसावला होता. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल. बाचोली टीम आपण यायचंय. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली टीम आपण मुख्य व्यासपीठावर संपूर्ण टीम आपला योजनित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र घेतला जाईल. हो टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिलाय. गती परिवर्तन या बॉलवरती कमबॅक करतोय पप्या. कारण ज्या पद्धतीची खेळी सुरुवातीच्या पहिल्या 3 बॉलवरती मोठे फटके आले होते परंतु हार मानायला तयार नाहीये. कारण एक बॉल तुझा असेल तर एक बॉल माझा असेल हे जसं तसं उत्तर मात्र देत असताना मात्र पाहायला मिळतोय पप्या. अनिकेत उर्फ पप्या या नावाने मात्र चर्चित असणारा हा गोलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हो इथे बैठा फटका सजवला. आव देखा ना ताव, मला हवी आहे संघासाठी धाव, खाऊन जाईन मी या स्पर्धेत भाव. ठोकलाय षटकार. षटकार आलाय शेवटच्या बॉलवरती. अंतिम बॉलवरती षटकार आलाय. आज जर पाहायला गेलं तर या षटकामध्ये 3 षटकार आले. 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त होते. 2 षटक इथे समाप्त होते. मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न असेल टीमची. धावसंख्या 2 षटकानंतर 37 धावा. शेवटचं अंतिम षटक पाहावं लागेल आणि सोहम आलाय. जर्सी नंबर 29. अंतिम षटक आणि स्ट्राइक एंडला मात्र प्रियाकांत. हो इथे शरीराचा वेध घेणारा बॉल धीम्या गतीने टाकलाय. पायावरती आदळलाय. पंचांचा निर्णय लेग बायच्या स्वरूपात मात्र ही धाव फलकावरती ऍड होते. स्ट्राइकला राहुल. सलामीची जोडी फोडण्यामध्ये कुठल्याही गोलंदाजाला यश आलं नाहीये. ओहो शॉर्ट बॉल. आणखीन एक. मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार, मैं झुकेगा नहीं साला. ठोकलाय षटकार. षटकारची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कारण सुरुवातीच्या काळामध्ये जर पाहायला गेलं तर कुठेतरी स्कोर मोठा उभारण्याचा प्रयत्न. टॉस जिंकला होता पवारवाडी संघाने. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला परंतु त्याच्या विरोधात टीम आपण जर पाहायला गेली तर भराडी देवी स्पोर्ट्स लेंडोरी आणि लेंडोरी टीमने मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न पहिल्या डावामध्ये मात्र करत असताना कारण एक हायेस्ट स्कोर आजच्या दिवसामध्ये जर कोण उभा करेल तर टीम आतापर्यंत स्कोर हायेस्ट स्कोर लेंडोरी संघाचा 44 धावा. लोअर फुल टॉस बॉल. त्याच्यावरती आक्रमण आणि आक्रमण. लांब लचक षटकार. संघाचं अर्धशतक इथे कंप्लीट होतंय. 50 धावा. राहुल वैयक्तिक 33 धावांवरती खेळतोय आणि नॉन स्ट्राइक एंडला जर पाहायला गेलं तर प्रियाकांत 16 धावांवरती. हो यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा बॉल अलंग कार्पेट पद्धतीने डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फेकी केली जाईल. दुसऱ्या धाब्यासाठी मात्र जागा सोडली आहे. फेकी लेट पाहायला मिळाली. 2 धावा कंप्लीट करण्यात दोन्ही बॅटरला यश येत आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 बॉलचा खेळ झालाय. अंतिम षटक अजूनही 3 बॉल शिल्लक असतील शेवटच्या षटकामध्ये. लोअर फुल टॉस बॉल. त्याच्यावरती आक्रमण. बस काय भावा. खेचल्या तिथे 4 धावा. येतोय चौकार. टीमची धावसंख्या 56.
लास्ट टू गो. क्षमस्व. हो, यावेळेस मात्र खूप चांगला बॉल, शेवटचा बॉल होता, आक्रमण करायचं होतं परंतु रनआउटच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद होतोय. टीमची धावसंख्या अब तक 56 करायच्या आहेत, धावा 57. चला जास्त वेळ न घेता आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. टीम लेंडोरी टीम कमालीची बॅटिंग लाईन मात्र पाहायला मिळाली राहुलच्या माध्यमातून. जर पाहायला गेलं तर विचार केला तर राहुल 12 बॉल 39 धावांची खेळी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जा, काय बॅटिंग केली, कमालीची बॅटिंग. जिथे मात्र पाहायला गेलं तर 5 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. चला बाचोले टीम, ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोले टीम त्वरित या. आपला यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती घेतला जाईल. चला टीम लेंडोरी जास्त वेळ घेऊ नका, कारण आजच्या दिवसामध्ये बऱ्याच मॅचेस बाकी आहेत, एक्स्ट्रा मॅचेस खूप आहेत. कालच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर रेणुका देवी स्पोर्ट्स टेटमेवाडी आणि सेकंड टीम होती वन साइड जिवाळा टीम. आजच्या दिवसामधून कोणत्या 2 टीम असतील अ गटातून बी गटातून पाहावं लागेल. खूप चांगली क्रीडा स्पर्धा आपण अनुभवताय आणि सातत्याने तुम्हाला कॉल देईन मी मित्रांनो. 15 मिनिटांच्या अवधीमध्ये तुम्हाला ही इनिंग संपवायची आहे. बरोबर संपला. चला मॅचेस आज खूप आहेत, त्यामुळे विनंती करेन की थोडंसं स्पीडअप ठेवायचं आहे. अनिकेत आलाय हे 57 धावांचं आव्हान कंप्लीट करण्यासाठी आणि त्याच्या जोडीला साहिल. चला स्पीडअप ठेवायचं मित्रांनो, कारण वेळ मित्रांनो कमी आहे. 15 मिनिटाचा अवधी तुम्हाला दिला गेलाय, कारण 15 मिनिटांमध्ये आपल्याला ही इनिंग संपवायची. गोलंदाजी ट्रॅक वरती मॅच ऑन गेम ऑन. पूर्वार्धाचा खेळ समाप्त होतोय, उत्तरार्धाला मात्र सुरुवात. ओहो, इथे दांडी केलीये गुल, बॅट हातातून स्किट झालीये, परंतु यष्ट्यांवरती आदळला या बॉल. फर्निचर डिस्ट्रॉय. पहिल्या बॉल वरती गोल्डन डकचा शिकार. दांडी 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 गुल. पहिल्याच बॉल वरती पप्प्याला जावं लागेल डगआउटच्या दिशेने. गोल्डन डकचा शिकार ठरतोय. नवीन बॅटर ऋषी आलाय. लक्ष मोठं आहे, डोंगर पोखरावं लागेल, मोठ्या लक्षाचा पाठला करावा लागेल, परंतु प्रशांत. ओहो, खूप चांगला बॉल.
यष्ट्यांच्या वरतून जाणारा ट्रॅव्हल होणारा बीट करून चाललाय ऋषीला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल आलाय. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठेतरी धावा जमवण्याचं काम करावं लागेल. हो इथे आणखीन एक दांडी गुल यष्ट्यांवरती धडकलाय. ऋषीला समजला नाहीये. काय कमालीची गोलंदाजी, आग ओकणारी गोलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रशांतच्या माध्यमातून. प्रशांत शांत आहे परंतु गोलंदाजीतून आपले निखारे रखरखते निखारे मात्र मैदानाच्या आतमध्ये टाकत असताना मात्र पाहायला मिळतोय. दोन मोठे झटके मात्र टीम परवाडी संघाला मात्र देत असताना मात्र पाहायला मिळतोय. जर्सी नंबर 17 प्रशांत. एक वेगवान गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं कारण अनुभव आहे या गोलंदाजाकडे. अनेक स्पर्धेमध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळालंय. युनिट नंबर 4 मध्ये सौरभ स्वराज सुहास आलाय नवीन बॅटर युनिट नंबर 5 मध्ये. कमालीची गोलंदाजी प्रशांतच्या माध्यमातून P1चं पहिलं षटक आणि मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं. आज एक चांगला अँगल बनवतोय. आपल्या गोलंदाजीतून प्रभावित केलं या गोलंदाजाने. पहिल्या 2 बॉलवरती 2 मोठे झटके दिलेत. हो पायावरती आदळलाय. इथे रनआउटची संधी आहे परंतु अगदी वेगाने पोहोचलाय. लेग बायच्या स्वरूपात मात्र ही धाव. पहिलं षटक समाप्त होते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होते. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते 5. लॉस ऑफ दी 3 विकेट. 3 धावा. 12 चेंडू आणि अजूनही 52 धावांची गरज. कमालीची खेळी बॅटिंग करत असताना मात्र टीम लेंडुरी संघाकडनं मात्र पाहायला मिळेल. राहुल हो खोला टाकलेला बॉल. इथे बॅटला ब्रश झालाय का? हो झालाय. पंचांनी बोट उंचावलंय. कॉट बिहाइंड द विकेट. फलंदाज बाद. आणखीन एक विकेट गॉन. सुहास जावं लागेल माघारी. हो कोलवर टप्प्याचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. 30 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी केली गेली आहे. एकच धाव. सिंगल डबल ने इक्का दुक्का से कोई काम नहीं चलेगा. मोठा फटक्याची गरज असेल. हो यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट बॉल होता. पुल केला. डीप मधून प्रोटेक्शन दिलं गेलंय. सिंगल. टीमची धावसंख्या 7. या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचते. धावसंख्या मोठी आहे. मोठ्या धावसंख्ये समोर तुम्हाला 2 हात करायचे असतील तर मोठ्या फटक्याची गरज असेल. सोडून दिलाय. डावी एसटी सोडून जाणारा हा बॉल.
हो बॅटला ब्रश झालाय, चेंडू घोषंगी क्षेत्रामध्ये, एक धाव. हो बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक तैनात होता. सूर्यकुमार यादव स्टाईलने कॅच पकडण्याचा प्रयत्न होता त्याचा, कॅच ड्रॉप झाली, काही हरकत नाही. शेवटचा बॉल होता, आतमध्ये येणारा बॉल, डॉट बॉल होतोय. शेवटचा बॉल, ओव्हरची होते समाप्ती, 2 षटक समाप्त. टीमची धाव संख्या 1 11 धावा. आता 6 बॉल आणि करायचे आहेत धावा 46. अशक्य असं हे आव्हान, 6 बॉल 46 ची गरज. सूर्या, लेंडोरी टीमचा सूर्यकुमार यादव. सूर्या, शेवटचा बॉल, 6 बॉल मध्ये 46 करायचे आहेत. शॉर्ट बॉल पुल केलाय 7 धावांसाठी, षटकार येतोय साहिलच्या बॅट मधून. सूर्यावरती पहिल्या बॉल वरती आक्रमण केलंय षटकाराचं. साहिलला जर आधीपासून स्ट्राइक मिळाली असती तर कुठेतरी मोठ्या फटक्यासाठी मात्र तो गेला असता आणि आपल्या बाजूने सामना झुकवला असता. यावेळेस देखील टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहणारा हा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. मिड विकेट झोन मधून क्षेत्ररक्षक वेगाने आले, बॉल पर्यंत पोहोचलेत, फेकी केली गेली आणि तिथे मात्र 2 धावा साहिलच्या खात्यामध्ये, टीमच्या खात्यामध्ये. आता खूप उशीर झालाय. हो यावेळेस संधी आहे. कॅच ड्रॉप, चेंडू चाललाय सीमारेषा पार, चौकार. यावेळेस बिग हिट, तांबडा पांढरा झणझणीत षटकार मारतोय इथे खणखणीत. षटकार, खणखणीत षटकार हे आधी आले असते तर कुठेतरी सामना तुमच्या बाजूने झुकला असता, परंतु आता वेळ निघून गेली. कारण जर पाहिला तर ही षटकाराची आतिषबाजी जर पहिल्या षटकापासून केली असती ना तर हा सामना तुमच्या बाजूने राहिला असता, परंतु हरकत नाहीये. सरळ बॅटने क्षेत्ररक्षक तैनात. कारण दोन्ही षटक जर पाहायला गेलं तर साहिल हा नॉन सेकंड एंडला होता, सुरुवातीला आला होता बॅटिंग करण्यासाठी, परंतु त्याला स्ट्राइक मिळाली नाहीये. तरी देखील तो सामना सोडायला नाव घेत नाहीये, कारण त्याच्यामध्ये ताकद, नजाकत मात्र पाहायला मिळते. भले मॅच आम्ही हरलो तरी इथे रनआउटच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद होतोय. त्याने शेवटपर्यंत झुंज देत राहिला, मॅच सोडायला तयार नव्हता, परंतु हार्डलक बॅडलक क्षमता थोडीशी कमी पडली, ताकद आज अपुरी पडली. नेक्स्ट मॅचला खूप चांगला तयारीनिशी या. नेक्स्ट मॅच नवलाई स्पोर्ट्स जिंती आणि त्यांच्या विरोधात टीम श्री भराई देवी स्पोर्ट्स लेंडोरी, या 2 संघांमधली ही लढत असेल. चला टॉस घेऊया आपण. चला शिव